नेमकं कुठे खटकलं की तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करावा लागला? आमचं नाव पुढे यायला लागलं आणि जे आम्ही ज्यांच्या विरोधात काम करत होतो त्यांना आम्ही खटकायला लागलो आणि ज्यावेळी त्यांचे पायाखालची वाळू सरकायला लागली त्यावेळी ते पुन्हा त्या ज्याकडनं ते अगोदर निघाले होते तिकडे यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळे ते इकडे आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेतला. हा आमचा वैयक्तिक प्रश्न होता, कारण आम्हाला लोकांच्या विश्वासाला कुठे तडा द्यायचा नव्हता. पक्षांतर करण्यामागे त्यांची भूमिकेवर तुम्ही कसं बघता? म्हणजे इनसिक्युरिटी बघता का स्वतःला राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न? 30 वर्षापासून जे कुटुंब ह्या राजकारणात सक्रिय आहे ते राजकारण करत असताना त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला होता. आता इनसिक्युअर खरं पाहिलं तर त्यांना वाटतंय की आपली 20 वर्षाची राजकीय कारकीर्द यावेळी निश्चितपणे संपुष्टात येणार आहे आणि त्याला कारणीभूत असणारं हे कदम दाम्पत्य. कोणी पोट भरण्याचं काम केलं? कुणाकडे तुमचा इशारा आहे? माजी नगरसेवकांकडे. यांनी लोकांच्या हिताची कोणतीही कामं केलेली नाहीत आणि ती जर केली असती तर आज आम्हाला या ठिकाणी त्यांच्या विरोधात उभं राहावं लागलं नसतं. ते आम्ही ज्या ठिकाणी अगोदर होतो त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला जेणेकरून त्यांचा कॉम्पिटिटर कोणी आहे तो तिथे संपुष्टात येईल. नमस्कार, मी मोनिका भोसले, नवी मुंबई नेटवर्कच्या ऑन द स्पॉट मध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत घनसोलीतील शिवसेनेचा सक्रिय चेहरा असणारे प्रमोद कदम. एकेकाळी गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे प्रमोद कदम यांनी शिवसेनेत प्रवेश का केला, नेमकं कुठे खटकलं, आज आपण थेट त्यांच्याशी रोखठोकपणे जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. सर, मला पहिला प्रश्न हाच आहे की गणेश नाईक, संदीप नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून तुम्ही ओळखले जात होतात. नेमकं कुठे खटकलं की तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करावा लागला? खरं तर खटकायचं कोणतंही कारण नाहीये आणि खटकण्यासारखं आमच्यामध्ये असं कोणतं वादही नाही. आम्ही ज्यावेळी समाजसेवा म्हणून जनतेच्या माध्यमातून जनतेमध्ये राहून आम्ही ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी आम्हाला फक्त एवढंच माहीत होतं की लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या समस्या दूर करणं. आणि हे करत असताना ज्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून किंवा लोकांपर्यंत पोहोचून लोक आमच्याकडे समस्या घेऊन यायला लागले आणि त्यांचं आम्ही निवारण करत गेलो त्यावेळी आमचं नाव पुढे यायला लागलं आणि जे आम्ही ज्यांच्या विरोधात काम करत होतो त्यांना आम्ही खटकायला लागलो आणि ज्यावेळी त्यांचे पायाखालची वाळू सरकायला लागली त्यावेळी ते पुन्हा त्या ज्याकडनं ते अगोदर निघाले होते तिकडे यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळे ते इकडे आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेतला की ज्या जनसामान्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि ज्या विश्वासाने आम्ही त्यांची कामं पूर्ण करतोय आम्ही तिथे राहून यांच्याबरोबर काम त्यांचं करू शकत नाही. कारण त्यांनी 20 वर्ष लोकांनी जो विश्वास त्यांच्यावरती ठेवला होता त्या 20 वर्षामध्ये त्यांनी कोणतंही विकासाचं काम किंवा जनसामान्यांचं काम कोणत्याही प्रकारे पूर्ण केलेलं नाहीये. ते त्या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरले होते आणि हेच काम आम्ही आमच्या दोघांच्याही माध्यमातून लोकांची करत गेलो. त्याच्यामुळे कुठे खटकण्याचा किंवा त्यांच्याबरोबर आम्ही कोणता विश्वास दाखवण्याचा प्रश्न नव्हता. हा आमचा वैयक्तिक प्रश्न होता, कारण आम्हाला लोकांच्या विश्वासाला कुठे तडा द्यायचा नव्हता. पाटील दाम्पत्य घनसोलीतील एक प्रतिष्ठित घराणं मानलं जातं. गेली अनेक वर्ष ते प्रतिनिधित्व करतायत. त्यांच्या प्रवेशाने तुम्हाला कुठेतरी इनसिक्युरिटी झाली का आणि त्यामुळे तुम्ही शिवसेनेत गेला? आम्हाला कोणती इन्सिक्युरिटी नव्हती, कारण जनसामान्याचा कौल आमच्या बरोबरती होता. कारण आम्ही ज्यावेळी समाजसेवा करत होतो त्यावेळी जनतेला मात्र एवढं माहीत होतं की आपण कुठे काम होत नसेल तर कदम दाम्पत्याजवळ गेलो की आपलं काम होतं. आणि 20 वर्षापासून जे कुटुंब ह्या राजकारणात सक्रिय आहे ते राजकारण करत असताना त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला होता. त्यांना जनसामान्याशी किंवा लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. त्याच्यामुळे लोकांना इन्सिक्युअर फील होत होतं. आम्हाला कधी इन्सिक्युअर फील वाटत नव्हतं. म्हणून लोक आमच्याकडे येत होते आणि त्यांची कामं पूर्ण होत होते. आता इन्सिक्युअर खरं पाहिलं तर त्यांना वाटतंय की
की आपली 20 वर्षाची राजकीय कारकीर्द यावेळी निश्चितपणे संपुष्टात येणार आहे आणि त्याला कारणीभूत असणारं हे कदम दाम्पत्य. पाटील दाम्पत्याची भाजपमध्ये एंट्री आणि तुमचं एक्झिट याला तुम्ही कसं बघता? आम्ही एक्झिट निश्चितपणे केली, पण एक्झिट होत असताना आमच्या पुढे आमच्या नजरेसमोर होता तो आमचा किंवा प्रत्येक सर्व जाती धर्माच्या समाजातली जेवढी सर्व जाती धर्माची पंथाची जी लोक आहेत आणि जो समाज आहे त्या समाजाला आम्ही डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही तिकडनं एक्झिट केली. कारण आम्ही ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी हे लोक काम करत नव्हते आणि त्याच्यामुळे ती लोक आमच्याकडे येत होते आणि जर पुन्हा आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला बसलो तर त्यांनी फक्त एकच केलं होतं की आम्ही ज्यावेळी लोकांच्या अडचणी सोडवत होतो त्यावेळी यांनी फक्त त्या अडचणी वाढवण्याचं काम केलं होतं. कारण ते करणार नव्हते आणि आम्हालाही करू देत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला एक्झिट करणं आणि लोकांमध्ये राहून त्यांची कामं करणं हाच आमच्याकडे पर्याय होता. मग तुम्हाला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही का? कारण की एक चांगला चेहरा म्हणून प्रमोद कदम यांच्याकडे आज बघितलं. निश्चितपणे केला, पण आम्ही ज्यावेळी आम्ही जनसामान्यात राहून लोकांमध्ये राहून काम करत होतो त्यावेळी आमच्या बरोबर काम करणारे हे कधीही राजकारणाशी किंवा समाजकारणाशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. ते आमच्याकडे आमचा चेहरा बघून आले होते आणि हे करत असताना हे लोक आमच्या बरोबर रात्रंदिवस काम करत होते. त्यांच्या डोक्यात एवढंच होतं की आज आम्हाला एक चेहरा मिळाला आहे, एक सुशिक्षित वर्गातलं एक सुशिक्षित दाम्पत्य आमच्याकडे आहे, त्यांच्याकडे लोकांमध्ये राहून काम करण्याची इच्छा आहे आणि आम्ही सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्ट कोणाला नको असतो, बरोबर आहे. आज जनसामान्यांचं किंवा लोकांचं फक्त एकच अपेक्षा असते की आम्हाला आमचं काम नाही झालं चालेल पण निदान 2 शब्द आमच्याबरोबर चांगले बोला. आणि काम तरी काय असतं तो लोकांचे वॉटर गटर मीटर पोलीस स्टेशन हॉस्पिटल ॲडमिशन याच्या पलीकडे काही काम मला वाटतं नगरसेवकाचं नसतं. पण हेही करण्यात हे अपयशी ठरले होते आणि हेच काम करत असताना आम्ही ज्यावेळी लोकांमध्ये गेलो त्यावेळी आमच्याकडनं त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. कुठेतरी तुम्ही जसं म्हणता ते अपयशी ठरले, लोकांचा जनसंपर्क त्यांचा दांडगा नव्हता, तुमचा होता, तुमची राजकीय अपेक्षा होती. आम्ही राजकीय अपेक्षा ठेवून कधी काम केलंच नाही. आम्ही काम केलं फक्त लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांची सेवा करत असताना लोकांची इच्छा अशी होती की तुम्ही कोणत्याही पदावरती नसताना आज आमची प्रत्येक कामं यशस्वी करून देताय, पूर्ण आमच्या अडचणी सोडवताय, तर तुम्ही पदावरती जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे जनसामान्याचं मत आहे की तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढवा, निवडून देण्याचं काम आम्ही करू. म्हणजे लोकांच्या जीवावर आज प्रमोद कदम महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. निश्चित. काय विजन असणार आहे? लोकांना आता विश्वास हवा आहे, लोकांना आता फसवणूक नको आहे. विजन खरं तर ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील घणसोली नोड हा सगळ्यात मोठा नोड आहे आणि दुर्लक्षित राहिलेला नोड कोणता असेल तर हा घणसोली नोड आहे. गेल्या या 6-7 वर्षामध्ये मी संपूर्ण घणसोलीत काम केले आणि ह्या घणसोलीत काम करत असताना निश्चितपणे मला एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली की दिघ्यापासून बेलापूरपर्यंत प्रत्येक वॉर्डात लोकांच्या सुविधेची कामं झालेली आहेत. पण ह्या घणसोली नोडमध्ये जो पूर्ण नवी मुंबईतील मोठा नोड आहे तिथे कोणतेही लोकांना अपेक्षित असलेली किंवा लोकांच्या गरजेची कोणती कामं झालेली नाही. फक्त ह्यांचं पोट कसं भरेल ही कामं मात्र निश्चित झाली आणि आमचं विजन ठरलेलं आहे. आज आमच्याकडे एक सुशिक्षित वर्ग आम्ही सोबत घेऊन चाललोय आणि हे करत असताना सुशिक्षित बरोबर अनुभवी लोकही आमच्या बरोबर आहेत. लोकांना काय पाहिजे हे आमचं विजन, आमचा अजेंडा ठरलेला आहे आणि हे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ती कामं कशी होतात, घणसोलीचा कायापालट कसा होईल हे तुम्ही स्वतः बघा. कोणी पोट भरण्याचं काम केलं, कुणाकडे तुमचा इशारा आहे? माजी नगरसेवकांकडे. ह्यांनी लोकांच्या हिताची कोणतीही कामं केलेली नाहीयेत आणि ती जर केली असती तर आज आम्हाला या ठिकाणी
त्यांच्या विरोधात उभं राहावं लागलं नसतं. पक्षांतर करण्यामागे त्यांच्या भूमिकेवर तुम्ही कसं बघता? म्हणजे इनसिक्युरिटी बघता का स्वतःला राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न? ज्यावेळी समोरच्या व्यक्तीला कळतं की आपल्या समोर किंवा लोकांना अगोदर माहित होतं की आपल्याकडे पर्याय नाही, आणि ज्यावेळी पर्याय तयार होतो त्या पर्यायाचं म्हणजे आम्ही अपेक्षा केली नव्हती की भीती एवढी मोठी आमची त्यांच्या मनात असेल, आणि ती इनसिक्युरिटी फील झाल्यामुळे ते आम्ही ज्या ठिकाणी अगोदर होतो त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला, जेणेकरून त्यांचा कॉम्पिटिटर कोणी आहे तो तिथे संपुष्टात येईल. तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स तर नाहीये? आमचा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, पण माझा कामावरती कॉन्फिडन्स भरपूर आहे, आणि ते निश्चित आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांची कामं पूर्ण केली, तो मात्र निश्चित कॉन्फिडन्स आहे. आणि याच्या पुढे हा कॉन्फिडन्स कामाचा मात्र आमच्याकडे निश्चित राहील. प्रमोद कदम शिवसेनेत खुश आहेत का? निश्चितपणे खुश आहे, मिळतोय? भरपूर मान सन्मान मिळतो. तुम्ही जसं म्हणालात की शिवसेनेत तुम्ही खुश आहात, मान सन्मान मिळत आहे, पण जेव्हा तुम्ही पहिला कार्यक्रम घेतला तेव्हा शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली, त्याच्यामुळे कुठेतरी तुमच्या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं की तुम्ही जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, मात्र नेते मंडळीच आले नाही आणि ऐन वेळेस काही नेते मंडळी तिथे आले, त्याचा काही इफेक्ट झाला का? तुम्ही त्या कार्यक्रमाचं कदाचित कव्हरेज घेतला असेल. तो कार्यक्रम आमचा उद्घाटन सोहळ्याचा होता, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचा होता, आणि त्या कार्यक्रमाला आमचे नेते मंडळींना आम्ही आमंत्रित केलं होतं, आणि पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, आणि हा कार्यक्रम ज्यावेळी आम्ही घेतला त्यावेळी तो स्पॅन कोविडचा होता, आणि पक्ष कार्यालयाचं ओपनिंगसाठी तुमचा जो बोलण्याचा पैलू आहे ते मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो. आज आमचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी सोलापूर दौऱ्यावरती होते, आणि याची तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि त्या कोविड पिरियडमध्ये त्यांनी कार्यक्रमाऐवजी जनसामान्यांच्या सेवा करण्यासाठी जे प्राधान्य दिलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि याच्यावरती त्यांनी आम्हालाही सांगितलं की आज आपण कार्यक्रमाला जरी उपस्थित राहिलो नाही तरी तिकडे वेळ देणं महत्त्वाचं होतं, आणि त्यांच्याकडनं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्याचबरोबर राजन विचारजी साहेब पण दिल्लीमध्ये त्यांच्या कामानिमित्त तिकडे अडकले होते, त्यांनाही येता आलं नाही. पण तुम्ही शिवतीर्थरूपी व्यासपीठावरती तुम्ही बघितलं असेल, तिथे आदरणीय उपनेते विजयजी नाटा साहेब होते, विरोधी पक्ष नेते विजयजी चौगुले साहेब होते, तुमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब होते, जिल्हा प्रमुख विठ्ठलजी मोरे साहेब होते, जिल्हा संघटक चिंत्रे मॅडम होत्या, तुमचे शहर प्रमुख प्रवीणजी म्हात्रे होते, जिल्हा प्रमुख काँग्रेसचे अनिलजी कौशिक होते, रमाकांत म्हात्रे साहेब होते, एकनाथजी ओंबळे साहेब होते. हे सगळे लोक असताना त्या ठिकाणी ताकद दाखवायचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आज तुम्ही माझे यूट्यूब जर बघितलेत तर त्या ठिकाणी माझे छोटे छोटे कार्यक्रम देखील LED स्क्रीनवरती होतात. राहिली गोष्ट नेते न येण्याचं, हे मी तुम्हाला सांगितलं त्याचं कारण काय होतं. पण या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट मात्र तुम्ही जाणीवपूर्वक बघितली असेल आणि कव्हरेज घेतलं असेल, नाटा साहेबांचं तुम्ही भाषण ऐकलं असेल. हे भाषण पूर्ण देशभर ते प्रसिद्ध होत होतं, आणि हेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी याचं उदाहरण नाटा साहेबांच्या भाषणाचं देखील त्यांच्या एका कार्यक्रमात दिलं होतं. आपण ज्यावेळी शक्ती प्रदर्शन करतो त्यावेळी त्याचं आपण आपल्याकडे येणारी लोक कोण असतात, काय असतात, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि शक्ती प्रदर्शन करायचं जर म्हटलं तर त्यावेळी आम्ही खूप लोकांना आमंत्रित केलं असतं. पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्या कोविडच्या कार्यक्रमात आपण कोणाला आमंत्रित केलं नव्हतं. फक्त त्या ठिकाणी होते ते पदाधिकारी होते आणि कार्यकर्ते होते. पण याही पलीकडे तुम्हाला एक सांगतो की तो कार्यक्रम तुम्ही पुन्हा एकदा बघा. रोडच्या पलीकडे जी गर्दी होती ती तुम्हाला बघता येईल. मग ते कोण होते ते तुम्ही आम्हाला सांगा.
घनसोली नोड आता एक राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचा नोड मानला जातोय. आता बऱ्याच जणांची नजर घनसोली नोडवर आहे. प्रमोद कदम यामध्ये टिकू शकतील का राजकीय दृष्ट्या? याच्या पुढे टिकणं न टिकणं, कोण टिकतंय कोण जातंय हे जनताच ठरवणार आहे आणि येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला ते दिसून येईल. तरी तुमचा कॉन्फिडन्स काय म्हणतोय? माझा कॉन्फिडन्स हाच म्हणतोय की नवी मुंबई महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचीच सत्ता बसणार आणि महापौर आमचाच होणार आणि घनसोलीत विरोधकांचा सुपडा साप मात्र निश्चितपणे होणार. पण विरोधक पण दम लावतायत. निश्चितपणे आता 20 वर्षाची कारकीर्द त्यांनी इथे भोगले, तर ते त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची लढाई ते लढणारच. मग आव्हान देण्यासाठी, त्यांची सत्ता नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्ही सगळे शिल्लेदार तयार आहात? आमचं पूर्ण प्लॅनिंग तयार आहे. आमच्या प्रचार सभा कशा होणार आहेत त्याचा आमचा अजेंडा तयार आहे. आमच्या सभांना कोण येणार आहे याचं प्लॅनिंग तयार आहे. आम्ही कोणत्या प्रकारे कामाची दिशा लोकांना दाखवणार आहोत आणि ते कोणत्या पद्धतीने करणार आहोत याचं आमचं प्लॅनिंग तयार आहे. आत्ताच नुकतीच झालेल्या सोसायटी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 17-0 विजय हासिल केलेला आहे. या विजयाचा कसा इफेक्ट नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होऊ शकेल? आता हा चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. खरं तर एका सोसायटीच्या इलेक्शनमध्ये सर्वच मोठे नेते मंडळी उतरले होते आणि त्या ठिकाणी एक 26 वर्षाचा मुलगा, म्हणजे ज्यांची 20 वर्षाची कारकीर्द राजकारणात गेले आणि आत्ता एक वर्षभरापूर्वी येऊन लोकांच्या मनावर राज्य करणारा एक 26 वर्षाचा मुलगा 17-0 म्हणजे अगदी भोपळाही न फोडता आलेले, कोणता कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे हे देव जाणे आणि ते जाणे. त्याच्यामुळे याचा परिणाम हा महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती निश्चितपणे होईल आणि तोच घनसोलीमध्ये, फक्त घनसोली नोडचं बोलतोय, हे दोन्ही पॅनल हे महाविकास आघाडीचेच निवडून येणार आहे. आणि मी पुन्हाही तो एक शब्द पूर्ण वापरतो, सुपडा साप. 17 म्हणून खतरा झालाय की काय त्यांना आता? 100% खतरा झालाय, म्हणूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पण ज्या पद्धतीने पोलीस केस झाली, सौरभ शिंदे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, त्यात सत्यता आहे का? याच्यामध्ये बघा, ज्यावेळी माणसामध्ये एखादी भीती तयार होते, चलबिचल निर्माण होते, त्यावेळी कोणत्या तरी पद्धतीने त्यांना कुठेतरी थांबवायचं, हे त्यांच्या कामाची पद्धत आहे. प्रमोद कदम यांची इमेज क्लीन का मानली जाते? नक्की क्लीन आहे का? मी नक्की क्लीन आहे हे आता जनताच ठरवेल. आणि हे काम करत असताना कसं असतं की आज मी जे कार्यक्रम घेतो हे लोकहिताच्या दृष्टिकोनातूनच घेत असतो. कोणताही कुठेतरी बाऊ करणं, कोणतं तरी त्याला वेगवेगळ्या म्हणजे मार्केटिंग करणं हा माझा स्वभाव नाही. लोकांना मला काय देता येईल. ॲक्च्युली खरं तर मी एक सामान्य घरातला माणूस आहे. माझे वडील आर्मी रिटायर आहे आणि त्यांच्या आमच्या 3 भावांवरती खूप वचक आहे. कोणती गोष्ट चुकीची करायची नाही. जे असेल तेवढंच करायचं, आपलं जेवढी ताकद आहे तिथपर्यंतच पोहोचायचं. पण हे करत असताना आम्ही लोकांपर्यंत ज्यावेळी पोचतो त्यावेळी लोकांची नजर पारखण्याची वेगळी असते. आज माझा एक चेहरा आहे, पण माझ्याकडे बघणारे 1000 डोळे आहेत ना. माझं बॅकग्राऊंड काय आहे, माझा व्यवसाय काय आहे आणि हा व्यवसाय उभा करताना आम्ही काय मेहनत केली. आणि ही मेहनत करत असताना आम्ही ज्यावेळी लहान असताना किंवा व्यवसाय करत असताना, नोकरी व्यवसाय करत असताना आम्ही लोकांना बघितले की त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत आणि त्या गरजा आम्ही सोडवलेत. त्याच्यामुळे क्लीन चारित्र्य काय असतं हे आमच्या महिला वर्गांना जर तुम्ही विचारलं तर जास्त बेटर ठरेल. आज तुम्ही एक माझा कार्यक्रम बघितला असेल, नवी मुंबईत हा कार्यक्रम कधी कोणी घेतलेला नाही. रक्षाबंधनाचा सार्वजनिक कार्यक्रम. आज 250 ते 300 महिला मला राखी बांधून गेल्या. हा कार्यक्रम नवी मुंबईमध्ये कोणी घेतलाय का? तुमच्या म्हणजे तुम्ही आता एवढे वर्ष ह्या तुमच्या व्यवसायात आहात,
तुम्ही कधी बघितलं सार्वजनिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम? हे फक्त प्रमोद कदमच करू शकतो. मतं कॅप्चर करण्यासाठीचा प्रयत्न आहे की खरंच तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा? मी राजकारणात यायच्या अगोदर राजकारणात मला आणलं गेलं. राजकारण काय असतं हे मला आत्तापर्यंत माहीत नाही. आम्ही समाजकारणच 100% करत आलो. पण त्याच्याही अगोदर आम्ही ज्यावेळी एका चांगल्या लेवलवरती येऊन बसलो व्यवसायामध्ये, त्याच्या अगोदरच आमचा विचार होता की आपण ज्यावेळी बसू त्यावेळी आपण समाजाचं जे काय आपल्यावरती उपकार असतील ते त्यांचं देणं म्हणून आपण परत करायचं. मग ते कोणत्याही जाती धर्माचे पंथाची लोक असू देत, कोणत्याही समाजातील घटक असू देत, त्यांच्यासाठी आज आपण उभं राहायचं. हे करत असताना लोक आमच्याबरोबर जोडली गेली आणि हे जोडलेली माणसं जर आमचं मत असेल तर आम्हाला त्यात आनंद आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला राजकारणात आणलं गेलं, तुम्हाला प्रोत्साहित केलं गेलं, कोणी केलं प्रोत्साहित? नेत्यांनी केलं की लोकांनी केलं? आम्ही ज्यावेळी समाजकारण करत होतो त्यावेळी आमच्या डोक्यात कोणताही असा हेतू नव्हता की आपण राजकीय क्षेत्रात जाऊन काहीतरी करायचं. पण हे करत असताना आमचं नाव ज्यावेळी प्रसिद्ध व्हायला लागलं, आमचं काम लोकांपर्यंत पोहोचत गेलं, याची चर्चा लोक करायला लागली आणि ही चर्चा डेफिनेटली वरपर्यंत पोचते. बाबा आमच्यासाठी नेहमी रात्रंदिवस काम करतो, कोणत्याही अडचणीसाठी उभा राहतो. आता हा कोविडचा पिरियड होता, त्या ठिकाणी अन्नधान्याचं वाटप असेल, हॉस्पिटल असेल, त्यांचे बिलं कमी करणं असेल, त्यांना ॲडमिशन करणं असेल, इलेक्ट्रिसिटी आता या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांची इतकी परिस्थिती खालावली होती, भले त्या ठिकाणी म्हणजे हात टेकले त्यांनी. त्याच्यामुळे सामान्य लोकांची तर परिस्थिती खूप वाईट होती. अशा ठिकाणी त्यांची लाईटची बिलं त्यांना भरता आली नव्हती. त्याही परिस्थितीत त्यांचे लाईट कनेक्शन कापले गेले होते. त्यांचे बिलं भरण्याचं काम आम्ही केलं होतं. त्यांना औषध पाणी करायचं काम, त्यांना पोचवण्याचं काम केलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी करत असताना आमच्या लक्षात ज्यावेळी आलं की हे आपण करतोय ते समाजसेवा म्हणून करतोय, पण वरचे जे काही लोक होते ते आमच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघावे लागले. मग त्यांचा कुठेतरी फायदा आपल्याला झाला पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला कुठेतरी राजकारणात खेचलं. पण आम्हाला ज्यावेळी कळालं की आपण कुठेतरी तिथपर्यंत पोहोचलोय त्यावेळी मात्र विरोधकांचे पायाखालची वाळू मात्र निश्चित सरकली. ज्यांनी राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन केलं त्यांनीच तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला? नाही, त्यांनी आम्हाला कधी मागे खेचण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही ज्या ठिकाणी आमच्या कामाची पद्धत जी होती त्या ठिकाणी जी लोक आम्हाला आमच्या कामामध्ये अडचणी आणत होते ती लोक तिकडे आल्यानंतर आम्ही मात्र तिकडनं एक्झिट झालो. तुमच्या समोर जे विरोधक आहेत ते गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे, लोकप्रतिनिधी आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात, तर त्यांची सत्ता नेस्तनाबूत करणं प्रमोद कदम यांच्यासाठी तेवढं सोपं आहे का? आता तुम्ही हे माऊली सोसायटी इलेक्शन तर तुम्ही बघितलेच. त्यांना त्यांचा भोपळाही गाठता आला. त्याच्यामुळे हे इलेक्शन फारसं अवघड आहे असं आम्हाला वाटत नाही. कारण शेवटी जनता मतदार राजा आहे. त्यांनी आम्हाला इथे बसवले आणि ते त्यांचं मत ज्यावेळी तुमचं इलेक्शनचे रिझल्ट लागतील त्यावेळी तुम्हाला कळेलच. पण तुमचा एक विजय झाला म्हणून त्यांचा पराजय अटळ आहे असं म्हणू नाही शकत ना, ते पण तयारी करतीलच. नाही, निश्चितपणे आम्ही त्यांना असं म्हणत नाही की ते त्यांचा प्रयत्न करत नाही. ते त्यांचा निश्चितपणे प्रयत्न करणार. शेवटी फडफडती एक ज्योत असते, ती शेवटपर्यंत त्यांची फडफड करणारच. मॅडम सुशिक्षित आहेत, त्या देखील तुमच्यासोबत नेहमी सक्रिय असतात. त्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? चांगला प्रश्न विचारलात हा तुम्ही. खरं तर मॅडमचा सोशल वर्क म्हणून माझ्याबरोबर निश्चितपणे सिंहाचा वाटा आहे. पण ज्यावेळी मी ह्या पूर्ण घनसोली नोडमध्ये किंवा समाजामध्ये वावरत होतो त्यावेळी मी महिलांबरोबर बोलत असताना त्यांच्या अडचणी त्या माझ्यापर्यंत घेऊन येत असताना त्या पूर्णपणे ओपन होऊ शकत नव्हत्या.
की नेमकं, आणि मी एक लिमिटेशन्सपर्यंत त्यांच्यापर्यंत बोलत होतो. मग हे मी बऱ्याच 2-3 वर्ष मी काम करत असताना माझ्या हे लक्षात आलं की नेमकी अडचण काय आहे. मग लिटरली मी मॅडमना रिक्वेस्ट केली की तुमचा शिक्षकी पेशा आहे, तुम्ही रोज 70-80 स्टुडंटना शिकवता, त्यातले अर्ध्या मुली असतात, अर्धी मुलं असतात, त्यांचे पॅरेंट्सना तुम्ही फेस करता. हेच काम तुम्ही थोडासा वेळ देऊन आपण समाजातील महिलांसाठी तुम्ही द्या, कारण तुम्ही त्यांच्या किचनपर्यंत पोहोचू शकता, त्यांच्या मनातले प्रश्न तुम्ही विचारू शकता, त्या अडचणी तुमच्यापर्यंत निश्चितपणे येतील. आणि हेच काम त्यांना मी रिक्वेस्ट करून त्यांना याच्यामध्ये आणलं. कारण आम्हाला महिला, शेवटी कसं असतं, तुम्ही महिला आज ज्यावेळी तुमच्या किचनमध्ये खडखडाट होतो त्यावेळी तुमच्या हॉलमध्ये तो खडखडाट चालू होतो. ज्यावेळी तुमच्या घरात 2 घास सगळ्यांना सुखाची मिळतात त्यावेळी तुमच्या घरात शांतता असते. पण घरातल्या किचनमध्ये काहीच नसतं त्यावेळी ती महिला कशी चालवत असते हे बऱ्याचशा पुरुष मंडळींना मात्र माहीत नसतं. म्हणून आम्ही हा विचार केला की महिलांपर्यंत पोचू, महिलांसाठी रोजगार कसा तयार करता येईल, त्यांना सक्षम कसं करता येईल. आज मॅडम आहेत, त्या शिक्षिका आहेत, आज त्यांचं ते पॅशन आहे, त्यांना मुलांना शिकवण्याची इच्छा आहे. कुठेतरी आपल्या समाजातली मुलं घडली पाहिजेत, मुली ते स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजेत, म्हणून त्या पॅशन म्हणून ते त्यांचं शिक्षिकेचा पेशा म्हणून ते काम करतात. आणि म्हटलं हेच पॅशन तुम्ही आता समाजामध्ये आणा, समाजातल्या महिलांना सक्षम करा, आणि त्यांच्या अडचणी ज्यावेळी दूर होतील त्यावेळी निश्चित प्रत्येक घरात आनंदच असेल. मॅडम, तुम्हाला प्रश्न आहे सर, जसं म्हणालात तुम्ही एक शिक्षक आहात आणि समाजकारणात तुम्हाला त्यांनी आणलेलं आहे, जबरदस्ती आणलंय की नक्की तुमची इच्छा आहे? नाही नाही, जबरदस्ती वगैरे अजिबात नाही आहे. कारण की जेव्हा मला सरांनी सांगितलं तर मला खरंच खूप छान वाटलं. कारण की बघा की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं. जशी ज्योतिराव फुलांनी सावित्रीबाईंना जसं समाज घडवण्यासाठी स्वतःसोबत घेतलं होतं, त्याचप्रमाणे सरांनी सुद्धा मला समजावलं आणि सांगितलं की नाही, तू जर आज घराबाहेर आलीस तर तुझ्याबरोबर आपल्या हजारो लाखो महिला सक्षम होण्याची शक्यता आहे. आणि महिलांपर्यंत एक महिला जेवढ्या चांगल्या प्रकारे पोहोचू शकते तेवढा आपण म्हणजे पुरुष वर्ग पोचू शकत नाही. आणि त्या मताला मी पूर्णपणे सहमत होती आणि मी सरांच्या पावलांवर पाऊल टाकून आज समाजकार्यामध्ये सक्रिय भाग घेतलेला आहे. होऊ शकतं तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात पण उतरावं लागेल, पण आताचं राजकारण जर आपण बघितलं तर हे वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे. एक महिला म्हणून तुम्ही या राजकारणाला कसं बघतात? कारण आव्हानं पण आहेत या क्षेत्रामध्ये, तर तुम्ही स्वतःला बघता का त्याच्यामध्ये, की तुम्ही टिकू शकाल? बघा, आधी सरांनी सांगितलेलं आहे की राजकारण हा आमचा पेशा नाही, समाजकारण हा आमचा पेशा आहे. आणि आम्ही पहिल्यापासून समाजाची सेवा किंवा समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ह्या आव्हानाला किंवा राजकीय दृष्टिकोन हा आमच्या नजरेसमोर नाही, आमच्या समोर फक्त आमच्या महिलांची, लोकांची सेवा करणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं सगळं आम्ही करणार आहोत. मॅडम, तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास जवळून पाहिलेला आहे. ज्यावेळेस ते नाईक कुटुंबासोबत जोडले गेले होते आणि अचानक त्यांना त्यांचा साथ सोडावा लागला, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा निर्णय त्यांच्यासाठी नक्कीच थोडा अवघड होता का? कसं असतं माहितीये का, आता आपली समजा एकत्र कुटुंब पद्धत असेल आणि आपल्या कुटुंबातलं एक सदस्य समजा घराबाहेर गेलं तर थोडंसं आपल्याला त्याच्याबद्दल वाटतंच, मनामध्ये वाईट वाटतं. पण नंतर कसं असतं, हा जीवन प्रवाह आहे, तो आपल्याला चालू ठेवायला लागतो आणि त्यानुसार आपण रोज येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवून पुढे चालत असतो. त्यामुळे ज्या काही गोष्टी घडल्या त्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्याला पुढे काय करायचं आहे तो विचार करणे अधिक महत्त्वाचं आहे. मॅडम, राजकारणामध्ये जेव्हा पक्ष बदलला जातो तेव्हा त्या व्यक्तीच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं? अजिबात नाही. कारण की कसं असतं, ज्या वेळेला आपण लोकांची सेवा करत असतो किंवा लोकांसाठी आपण जी काही कामं करत असतो, तर माझं तरी असं प्रामाणिक मत आहे की आपली निष्ठा फक्त ही जनतेशी एकनिष्ठ असावी. जनता ही आपली निष्ठा आहे. कारण की पक्ष आहेच, पण जनतेची जी एकनिष्ठा आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. पण राजकारणात जोपर्यंत गॉडफादर असतो तोपर्यंत टिकू शकतं असं पण समज आहे, असं काही आहे का? गॉडफादर लागतो का?
गॉडफादरचं कसं असतं बघा, की जोपर्यंत आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नाही आहे आणि मग कर्तृत्व नसताना मग आपल्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, तेव्हा त्या गॉडफादरची गरज आपल्याला लागते. पण जर आपण सक्षम असू, आपल्यामध्ये जर तेवढी कॅपॅसिटी म्हणा किंवा आपल्यामध्ये तेवढं सक्षमपणा असला तर सगळ्या गोष्टी घडू शकतात. एक स्ट्रॉंग विरोधक असणं किती गरजेचं वाटतं तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये? कॉम्पिटिशन तर असावीच, कारण की बघा कुठलाही खेळ म्हटल्यानंतर तिथे कॉम्पिटिशन असते आणि जर कॉम्पिटिटर तेवढा स्ट्रॉंग असेल तर ते खेळ खेळायला सुद्धा मजा वाटते आपल्याला. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन असल्याशिवाय कोणत्याही म्हणजे संघाची म्हणा किंवा ह्याची आणि यशाची आपल्याला म्हणतात ना, यश आपल्याला त्याच्यामध्ये आपण हे करू शकत नाही, आनंद साजरा करू शकत नाही यशाचा. तुमच्या पॅनलमध्ये आता हा राजकीय खेळ दिसणार आहे. आता कसं आहे की आमचा जो पॅनल आता आलेला आहे तो एक सुशिक्षित वर्ग आहे, सगळे अभ्यासू आहेत आणि प्रभागाचा अभ्यास करून एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आमचं आहे. त्यामुळे निश्चितच ह्याचा फायदा आपल्या जनतेला होणारच आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी घडामोडी होऊ शकतात. मॅडम, जर हा महिला वॉर्ड झाला तर योजना कदम या निवडणुकीच्या रिंगणात लढण्यासाठी सज्ज आहेत का? आता झाला तर ते आता पदाधिकारी ठरवतील. हा पूर्णपणे निर्णय त्यांच्यावरती आहे. त्यांना जी व्यक्ती योग्य वाटेल त्याच्यानुसार ते कौल देतील. पण सामाजिक कार्य करत असताना राजकीय पण ताकद महत्त्वाची असते. आपण जास्त न्याय देऊ शकतो असं काय आहे का? हो, बरोबर आहे. कारण की आज जसं सरांनी सांगितलं की ते जनतेची जेव्हा कामं करत होती तेव्हा काही विरोधक आडवी येत होती आणि तेच जर आपल्याकडे कुठलं प्रॉपर पद असेल तर आपण सक्षमपणे समोर जाऊन रोखठोकपणे आपली जी कामं आहेत ती आपण करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला अडचणी ह्या कमी निर्माण होऊ शकतात. म्हणजे विरोधकांनी नेहमी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला का तुमच्या सामाजिक कार्यामध्ये? अर्थात जर विरोधकांनी अडचणी निर्माण केल्या नसत्या तर आमची जनता आमच्यापर्यंत पोचलीच नसती किंवा कदाचित आम्हाला हा स्टँड घ्यावाच लागला नसता. जर त्यांची कामं वेळेवरती व्यवस्थित सगळी होत असती तर कदाचित आज आम्ही दोघं जण जे आमचे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनमध्ये आम्ही राहिलो असतो. पण कुठेतरी त्यांची कामं होत नव्हती म्हणून ते सरांपर्यंत पोचले आणि सर जेव्हा आता बरोबर आहे ना की एक म्हणणं आहे की बाबा तुझ्याने होत नाही तर मी पण नाही करणार, तू पण नाही करायचं, असं नाही. आता सर करतायत तर तो करतोय, तो का करतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी आपण आडकाठी आणायचा प्रयत्न करायचे की जेणेकरून म्हणतात ना त्यांचं मनोबळ थोडं ढासळलं पाहिजे. पण आमच्या बाबतीत तसं कधीही होणार नाही आणि कधीही आम्ही कोणाच्याही प्रेशरमध्ये किंवा कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमचं जे आहे ते अटळ राहणार म्हणजे राहणारच. दबावाचं राजकारण खूप झालं का इकडे? आता ते जनतेला माहिती आहे. कारण की कसं असतं, आमच्यापर्यंत येणारी प्रत्येक स्त्री जी आहे, माझ्यापर्यंत येणारी प्रत्येक स्त्री आहे ती खूप खुल्या मनाने माझ्याशी बोलते, ती प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करते. याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी आतापर्यंत तिला न्याय मिळत नव्हता आणि जेव्हा मी तिच्या संपर्कात जेव्हा गेली तेव्हा तिला अगदी खूप खुल्या मनाने ती माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करू लागली आणि त्यांना कुठेतरी असं वाटू लागलं की ताई आमच्या सोबत आहे, ताई आमच्या समस्या सगळ्या सोडवेल आणि ताई ही असं एक व्यक्तिमत्व आहे की जे आम्हाला समजून घेते आणि हीच खरी आजच्या काळाची गरज आहे. कारण की कोरोनामध्ये 2 वर्ष महिलांनी एवढा घरात, खरं तर बघितलं तर महिलांना खूप त्रास असतो. पुरुष मंडळी दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात पण घरातलं घर पण बघणं, मुलांना सांभाळणं, सगळी घराची जबाबदारी घेणे हे महिलेचं काम असतं आणि ती कसरत करताना ती ना स्वतःला कुठेतरी हरवून जाते आणि ती हरवून गेल्यानंतर ना ती विसरते की माझं सुद्धा आयुष्य आहे, मला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, हे कुठेतरी ती थोड्या प्रमाणात विसरते कारण की घराची जबाबदारी असते. मग माझा हाच एक प्रयत्न राहणार आहे की मला त्यांना सुद्धा जगणं शिकवायचंय, त्यांना सुद्धा मला बाहेर काढायचंय आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मला
त्यांची एक प्रतिमा स्वतःची तयार करायची, त्यांच्यात एक कॉन्फिडन्स मला निर्माण करायचा आहे. सर तुम्हाला प्रश्न आहे की या प्रभागामध्ये म्हटलं जातं दहशत आहे, काही लोकांची दबंगगिरी आहे, असा काही प्रकार आहे का? दहशत आता तुम्ही पॅनलच्या इलेक्शन मध्ये बघितलीच, त्यांना भोपाळी फोडता आला नाही. आणि दहशतीचं राजकारण हे आता जुनं झालं. पर्याय उपलब्ध आहेत आणि जनतेची दहशत जी असते ती कुठल्याही दहशतीपेक्षा मोठी नसते. आणि जनतेची दहशत काय असते की ह्या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही बोललात त्या दहशतवाद्यांना कळेल जनतेची दहशत काय असते. म्हणजे आता निवडणुकीमध्ये नेत्यांची नाही तर जनतेचे दहशत हाच फॅक्टर चालेल. निश्चितपणे आज जनतेला पर्याय उपलब्ध आहे आणि जनता देखील खुल्या मनाने अगदी आम्हाला स्पष्टपणे सांगतात तुम्ही फक्त आवाज द्या. हे जनता यांच्यावरती एक वेळ इतका दबाव होता, एवढी दहशत होती की त्यांना बोलणं देखील म्हणजे त्यांना टेन्शन यायचं की आम्ही बोलू की नको. पण आज ते अगदी माइंड फ्री आहेत, अगदी खुल्या मनाने आमच्याबरोबर फिरतात, त्यांची कामं होतात आणि त्यांनी सरळ सांगितलं की यावेळी फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येणार. सर तुम्ही स्वतःला सक्षम चेहरा मानतायत, तुम्ही म्हणतात जनतेची ताकद तुमच्या मागे आहे, मग गणेश नाईक साहेबांनी प्रशांत पाटील यांना पक्षात प्रवेश का दिला जर तुमच्यासारखा सक्षम चेहरा आज त्यांच्याकडे होता तर? मॅडम तुम्हाला 2015चं महानगरपालिकेची निवडणूक आठवते, तुम्ही कव्हर केली असेल. त्या ठिकाणी देखील त्यावेळी देखील साहेबांनी हीच चूक केली होती. त्यावेळी देखील सुपडा साफ झाला होता आणि त्याच चुकीचं ह्यावेळी देखील पुनरावृत्ती होत आहे आणि ह्यावेळी देखील तसाच सुपडा साफ होणार. कोणती चूक म्हणताय तुम्ही की जी आज त्यांना माथ्यावर पडत? हे त्यावेळीचे तुम्ही 2015चं इलेक्शन बघितलं, ते तुम्ही कव्हर केलं असेल, ते तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी ते तुम्ही कव्हरेज बघून घ्या. तरी काय म्हणजे काय चूक तुम्ही असं म्हणताय की राजकारणात एक चूक देखील महागात पडू शकते, कोणती चूक? डेफिनेटली आता जे मी बोललोय, ज्यांना कळायचं ते चूक त्यांच्याही लक्षात येईल. समझने वाले को इशारा काफी है. तुम्हाला का असं वाटतं की तुम्ही खूपच सक्षम चेहरा आहे आणि विरोधकांचं तुमच्या समोर काही चालणार नाही काढत? जनतेची ताकद, जनतेच्या ताकदीपेक्षा कोणीही मोठा नसतो. जनतेचा कौल हीच माझी ताकद आहे. त्याच्यामुळे मी सक्षम आहे की समोरचा सक्षम आहे हे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल. पण निवडणुकीमध्ये सामदाम दंडभेद सगळे पर्याय वापरले जातात, तसाही उपयोग होऊ शकतो आणि तुम्हाला? आम्ही त्याही गोष्टीला तयार आहोत ना. जनतेसाठी आम्हाला आमच्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी आम्ही बेहतर. पण यावेळी मात्र महाविकास आघाडीचा झेंडा नवी मुंबई महानगरपालिकेवरती फडकणारच. अभी नहीं तो कभी नहीं असं काय आहे का? डेफिनेटली अभी भी है और आगे भी रहेगा, ये हम लोगों का वादा है. विरोधकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जनतेची कामं केली असती तर आज आम्हाला इथे उभं राहावं लागलं नसतं. तुम्ही भविष्यात याच्यावरती मंथन करा, विचार मंथन करा. आपण 20 वर्ष काय केलं आणि 20 वर्ष लोकांनी आपल्यासाठी कोणते शब्द वापरलेत आणि लोकांना तुम्ही किती त्रास दिलाय. तुम्ही फक्त आणि फक्त ग्रिल लावणं, ग्रिलला पेंट करणं, त्याच ग्रिल पुन्हा काढणं, त्या पुन्हा लावणं आणि त्याला पेंट करणं, एवढीच कामं केलेली आहेत. त्याच्या पलीकडे कोणत्याही घनसोलीमध्ये कोणत्याही विकासाची कामं तुमच्याकडून झालेली नाही आहेत. लोक ज्यावेळी टॅक्स पे करतात त्यावेळी त्यांना अपेक्षा असते की आम्ही जो लोकप्रतिनिधी विश्वासाने गेली 20 वर्ष नगरपालिकेत पाठवतोय त्यांच्याकडून आमची काहीतरी कामं व्हावी. पण तुम्ही कोणतीही कामं लोकांची केलेली नाही आहेत. कधी कधी त्यांना असं वाटत असेल की आपण निवडून आलोय म्हणजे आपण ह्या प्रभागाचे राजे आहोत. पण त्यांना हे अजून लक्षात येत नाही की तुम्ही त्या प्रभागाचे राजे नाहीत तर जनतेचे नोकर आहात.
आणि ही जाणीव आता सुज्ञ नागरिकांना झालेली आहे आणि याचं पर्यावसन हे महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वच्या सर्व निवडून येण्यामध्ये होणार आहे, हे निश्चित आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. रिडेव्हलपमेंटवर तुमचा डोळा आहे का महाविकास आघाडीचा? कारण घनसोलीमध्ये रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकीय वादंग निर्माण झालंय. रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, कारण आता गेले 20-22 वर्षापासून 20-22 वर्षापूर्वी लहान असलेली मुलं आता मोठी झालेली आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे, कुटुंब वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची जी लहान घरं होती त्यांना ती मिळणं गरजेचं आहे. आणि यामागे काही राजकीय स्वार्थ आहे का? महाविकास आघाडी असू दे नाहीतर दुसरा पक्ष. राजकीय स्वार्थ असू शकत नाही याच्यामध्ये. आपण लोकांच्या भल्यासाठी त्यांना 100-150 स्क्वेअर फुटाचं घर जर 400-450 स्क्वेअर फूट मिळत असेल आणि त्याच्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते लोकांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ते चांगली गोष्ट आहे. सर, घनसोली नोड तुम्हाला असं वाटतं का दहशतमुक्त करण्याची आता वेळ आली आहे? जवळजवळ दहशतमुक्तच आहे, कारण ज्या पद्धतीने आता जे सामान्य लोक आहेत, जे सकाळी आपल्या नोकर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाबरोबर राहतात, ते आज उघडपणे आमच्या सोबत आहेत आणि ते स्पष्टपणे सांगतात की जे दहशतीचं वातावरण होतं ते तुमच्या येण्यामुळे जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. तुम्हाला काही राजकीय दृष्ट्या थ्रेट वाटतोय का? थ्रेट जर तसं वाटलं असतं तर या क्षेत्रात आम्ही पदार्पणच केलं नसतं. 100% आम्ही तयार आहोत आणि यासाठी आमची जी तयारी आहे ती 101% पूर्ण झालेली आहे. आम्ही फक्त आता बिगुल कधी वाजते त्याचीच प्रतीक्षेत आहोत. प्रतिष्ठा पणाला लागली आहे का? आमची प्रतिष्ठा पणाला लागायचं काही कारणच येत नाहीये. महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि परिवर्तन हे यावेळी निश्चितपणे होणार आहे, कारण ही इच्छा जनतेची आहे. तर हे होते प्रमोद कदम, ज्यांनी सांगितलेलं आहे की विरोधकांनी कितीही जोर लावला तरी यावेळेस महाविकास आघाडीचाच डंका वाजेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत सर, नमस्कार. जय महाराष्ट्र.